लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तुमची काय तयारी आहे आणि पक्षाकडून काय निर्णय झालेला का या लोकसभा संदर्भात? लोकसभेच्या दृष्टिकोनातून गेल्या आपल्याला सुद्धा माहिती आहे, गेल्या 8 महिन्यापासून आमची लोकसभेची तयारी सुरू आहे. गेल्या 8 महिन्यापूर्वी आम्ही यवतमाळ आणि वाशिमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची बैठक घेतली. अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून यवतमाळ वाशिममध्ये आम्ही सभा आयोजित केली. वाशिममध्ये सुषमाताई अंधारेची सभा घेतली, नेरमध्ये सुषमाताई अंधारेची सभा घेतली. आमचे शिवसेनेचे जेवढे नेते मंडळी आहेत ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेले. आमची लोकसभेची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झालेली आहे आणि आम्ही सज्ज आहोत. फक्त पक्षाचा आदेश आल्यानंतर जी काही आमच्या म्हणजे उद्धव साहेबांकडे सीट आली तर निश्चितपणे आम्ही त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. आघाडीमध्ये जर काँग्रेसला सीट गेली तरी काँग्रेससाठी सुद्धा आम्ही दिवस रात्र मेहनत करू. म्हणजे इंडिया आघाडीची सीट या यवतमाळ वाशिममध्ये निवडून आणण्याचा निर्धार सर्व शिवसैनिकांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी केले. भाऊ, अनेक वर्षापासून यवतमाळ वाशिमवर शिवसेनेचाच भगवा होता, मग आता महाविकास आघाडीतील उद्धव साहेबांना ही जागा सुटणार का? नाही, साहजिकच उद्धव साहेबाशिवाय कशी जागा सुटणार आहे. साहजिकच आहे की गेल्या 5 टर्मपासून ही जागा उद्धव साहेबांच्याच वाट्याला आहे आणि निवडून येत आलेली आहे. त्याच्यामुळं साहजिकच हक्क हा उद्धव साहेबांचाच राहणार आहे. उमेदवार कोण असू शकतो? नाही, उमेदवार कोणी राहील तर हे तर पक्षप्रमुख ठरवणार आहेत. उमेदवाराचा विषयच नाही. इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार आहे आमचे. आमचा उमेदवार कोणी संजय देशमुख नाही, कोणी महाराज नाही, कोणी निवृत्त न्यायाधीश राठोड साहेब नाही, कोणता कॅप्टन सुर्वे नाही. आमचा उमेदवार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे राहणार.